नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण KYC कशी करायची आजच्या व्हिडिओला बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी ही वेबसाईट ओपन करायची आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in, किंवा तुम्ही गुगलला लाडकी बहीण सर्च करा. तर त्यानंतर बघा ही वेबसाईट ओपन होईल. पहिली जी लिंक व्हिडिओच्या खाली देईल बघा ही वाली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया सुरू करण्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता आधार कार्डचा ऑप्शन तुम्हाला येऊन टाकण्यासाठी. तर एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला तुमचं स्वतःचं तुम्ही KYC करत असाल लाडकी बहीण योजनेसाठी, तर स्वतःचं किंवा ज्या लाडक्या बहिणीचं करत आहात त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर बघा एकदा व्यवस्थित का तुम्हाला पहिल्यांदा तुमचा स्वतःचा म्हणजे स्वतःचं KYC करत स्वतःचा आधार कार्ड नंबर किंवा ज्या लाडक्या बहिणीचं करत आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर लक्षात घ्या, आता मी सकाळी करतो, दिवसभर हे चालत नाही. सकाळी 5:30 किंवा 7:00 नंतर करा किंवा लवकर करा किंवा रात्री 2 नंतर तुम्ही KYC प्रक्रिया करू शकता. दिवसभरात साईडवर लोड येतो, त्यामुळे तुम्ही ही KYC सकाळीच करा. सकाळी KYC ही होऊन जाते किंवा लवकर होती. लक्षात घ्या, सकाळी पण थोडा टाईम लागतो, पण प्रक्रिया पूर्ण होत आहे कारण सकाळी वेबसाईटवर लोड हा कमी असतोय. तर बघा आता इथं आधार कार्ड नंबर आपल्याला टाकून घ्यायचा लाडकी बहिणीचा. तर आपण आता इथं तो टाकून घेऊया. तर बघा आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा स्वतःचा KYC करत असेल किंवा त्या लाडकी बहिणीचे करतात, तो इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही लॅपटॉप आणि फोन दोन्हीवर सुद्धा करू शकता. तर आधार कार्ड नंबर टाकायचा तुम्हाला कॅप्चा टाकायचा खालचा बघा 013633 हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि खाली ऑप्शन आहे बघा मी घोषित करतो, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि OTP पाठवा तुम्हाला क्लिक करायचा आहे. तर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तुमच्या किंवा ज्या लाडक्या बहिणीचा, त्याच्यावर OTP हा जाणार आहे. लक्षात घ्या, जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुमचा OTP जाणार आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर. तर बघा आता हे काही काळानंतर थोडा टाईम लागेल. आणि बघा KYC लाडकी बहीण योजना OTP टाका असेल तर तुमच्या मोबाईल नंबर OTP गेला आहे, तर तो OTP तुम्हाला आता इथं टाकायचा आहे. तर आपण टाकून घेऊया. बघा थोडा टाईम लागतो, सकाळी जरी केलं तरी थोडा टाईम लागतो, 1-2 मिनटं जातं त्या प्रोसेसला. सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आता थोडा टाईम खातं, याला पण थोडा टाईमच घेईल. आणि त्यानंतर बघा आता पुढचा ऑप्शन येतो आहे आपल्याकडं. तर बघा आता वडिलांच्या व पतीचा आधार कार्ड नंबर विचारता येतो. तर लक्षात घ्या, तुमचे आधार कार्डला वडिलांचा आधार कार्ड नंबर टाका. नवऱ्याचा असेल किंवा पतीचा असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा इथं. तर आपण तो टाकून घेऊया. तर व्यवस्थित टाका पूर्ण, म्हणजे चेक करा एकदा. आणि लक्षात घ्या, पतीच्या आधार कार्डला किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जाणार आहे. तर त्यांचा पण फोन तुम्हाला सोबत लागेल किंवा OTP लागणार आहे. 10 मिनटाचा टाईम आहे. 10 मिनटात तुम्ही OTP नाही सांगितला तर तो एक्सपायर होतो. तर आता बघा कॅप्चा टाकून घ्या. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर 88 55 82 हे व्यवस्थित टाकायचं तुम्हाला. आणि त्यानंतर मी सहमत आहे बटनावर क्लिक करा आणि OTP पाठवा बटनावर क्लिक करा. तर आता याला पण थोडा टाईम जाईल, सकाळी जगायचं असले. तर आता तुमच्या जे वडिलांचे किंवा पतीच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आता OTP जाईल. तर वेट करा थोडं. तर बघा आता OTP गेलेला आहे वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डच्या नंबरवर. तर आता OTP हा आलेला आहे बघा मला. तर आता इथं आपल्याला OTP टाकायचा आहे तो 6 अंकी. तर आपण OTP टाकून घेऊया. थोडा टाईम लागतो OTP येण्यासाठी, पण OTP हा येतो आहे. तर बघा आता OTP आलेला आपण टाकून घेऊया. लक्षात घ्या, वडिलांचे किंवा पतीचा जो आधार कार्ड नंबरला लिंक आहे त्यावर OTP जाणार आहे. तर हा OTP आपण टाकून घेतला आता. आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक करा. इथं पण थोडा टाईम खाईल. आणि त्यानंतर जे पुढचा ऑप्शन येतोय. तर बघा आता थोडा वेट करते. आता बघा हा ऑप्शन आला आहे पुढं. तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव आलं आहे. इथे तुम्हाला जात प्रवर्ग सिलेक्ट करायचं. लक्षात घ्या, जात प्रवर्ग तुम्ही व्यवस्थित बघा कोणता आहे. तुमच्या ज्या कार्ड तुमचं जे असेल जात प्रवर्गाचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, किंवा तुम्ही गुगलला सर्च करा किंवा इथे मी स्क्रीनवर दाखवते कोणत्या जातीला काय म्हणतात, तर ते व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 2 ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबात एकच सदस्य आहे. ते बघा हे पण नीट तुम्हाला भरायचं आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे. तर पहिलं आपण जात प्रवर्ग निवडून घेऊया. तर हे व्यवस्थित बघा, तुमच्या घरात 1 किंवा जास्त महिला लाभ नाही घेत पाहिजे, विवाहित व अविवाहित महिला पाहिजे. तर हे सगळ्या तुम्ही व्यवस्थित चेक करा. हे जे दिसतं या 2 ऑप्शन इथं तुम्हाला दोन्हीला पण होय करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमचा जात प्रवर्ग व्यवस्थित टाका. तो जर टाकला तर काही इश्यू येऊ शकतो.
तर त्यामुळे ते व्यवस्थित टाका. आता बघा आपण हे पण सिलेक्ट करूया कोणताही जात प्रवर्ग. आणि तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही घरच्यांना विचारताही नाही समजलं तर गुगलला सर्च करा, हिंदीत आलं हिंदीचं मराठीत कन्वर्ट करा, तर तुमचं जात प्रवर्ग तुम्हाला समजून जाईल. आणि तुम्हाला तरी नसेल समजत तर तुमचं जात प्रमाणपत्र बघा त्यात दिलेलं असतं. तसं मी आता बघा स्क्रीनवर स्क्रीनशॉट लावतो आहे कोणत्या जातीला काय म्हणतात. तर बघा आता हे आपण टाकायचं, आता जात प्रवर्ग कोणता आहे तर आता आपण ते टाकून घेऊया. तर जात प्रवर्ग टाकून घेतला आहे आता मी. तर बघा जो त्यांचा सर्वसामान्यचा लाडक्या बहिणीचा, तर मी तर सर्वसामान्य केला आहे. आणि तुमचा EWS OBC वगैरे असेल तर तुम्हाला करायचं आहे. बघा इथं ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कामाला नाही आहे, तर होय करा. इथं पण तुम्हाला माझ्या कुटुंबात एक विवाहित अविवाहित महिला लाभ घ्यायचा आहे, ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे. आणि त्यानंतर इथं हा बॉक्स आहे बघा खालच्या साईडला, उपभोक्ता क्रमांक 1-2 माहिती दिली मी, खोटी आढळल्यास त्यावर क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तर हे दोन्ही पण ठिकाणी होय करायचं तुम्हाला लक्षात घ्या. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्हाला ह्या सबमिट बटनावर हे क्लिक करायचं. बघा हे सगळे व्यवस्थित सगळं बघून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी आणि जात प्रवर्ग. आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे बघा आता सबमिट बटनावर क्लिक केल्यावर तुमची EKYC कंप्लीट झाली असा तुम्हाला पॉपअप येतो. तर अशा प्रकारे तुम्ही EKYC करू शकता. तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा. असाच आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.